नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दातेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। पुढील कार्यकाळासाठी मुख्यमंत्र्यांकडून दातेंना शुभेच्छा। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। पीएसआय पदासाठी 1 वर्षाची मुदत मिळाली पाहिजे या मागणीसाठी मोठ्या संख्येनं एमपीएससीचे विद्यार्थी एकवटले। वन विभागानं घडवली बिबट्या आणि त्याच्या बछड्याची भेट। मेहकर तालुक्याच्या कळमेश्वर शिवारामध्ये बछडा आणि मादी बिबट्याच्या भेटीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या 145 फेऱ्या आज रद्द। ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा मेगा ब्लॉक। आज रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 पर्यंत राहणार मेगा ब्लॉक। 2 पुलांवरचे जुने गर्डर काढून नवे लावण्यासाठी मेगा ब्लॉक। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया। नागरिकांकडून गैरसोय झाल्यानं संताप व्यक्त। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात। हिंगोलीसह परभणी जिल्ह्याला देखील होणार फायदा। 40,000 कोटी रुपये खर्च होणार। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत। सर्व बँका सहकारी संस्थांना बंधनकारक। बीडमध्ये आजपासून श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 50व्या पुण्यतिथी सोहळ्यास सुरुवात। पहिल्या महापंक्तीसाठी गुलाबजामुनचा महाप्रसाद। महापंक्तीसाठी 2.5 टन खव्याचा वापर। सोलापुरात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर सजलं। मंदिराचे कैलासद्वार, संमती कट्टा, यात्री निवास, सिद्धेश्वर तलाव या सर्व ठिकाणांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई। वाशिमच्या चिखलीमध्ये श्री संत अवलिया झोलेबाबा महाराज यांचा 61वा यात्रा महोत्सव। विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी। तुळजापुरात शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर परिसरात ड्रोन शो। 300 ड्रोनच्या झगमगाटात अवकाशात साकारली तुळजाभवानी माता आणि शिवरायांची प्रतिमा। पुण्यातील प्रसिद्ध इंस्टाग्राम रील स्टार अथर्व सुदामेला पीएमपीएमएलची नोटीस। पूर्व परवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रील्स काढून महामंडळाचा गणवेश, ई मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आरोप। 7 दिवसात खुलासा करण्याचे निर्देश। माजी आमदार आणि अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक मोडक यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। प्रयागराजमध्ये आजपासून माघ मेळा। जगातील सर्वात मोठा धार्मिक आध्यात्मिक मेळा। तर माघ मेळ्यात 6 स्नान महोत्सव होणार। मेळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश। 45 वर्षांच्या व्हीनस विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम मध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश। ग्रँड स्लॅम मध्ये खेळणारी सर्वाधिक वयाची महिला ठरणार। ऑस्ट्रेलियाचा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू सलामीवीर उस्मान ख्वाजाची निवृत्तीची घोषणा। 5वी ॲशेस टेस्ट ठरणार शेवटची टेस्ट। 87 कसोटी खेळलेल्या ख्वाजाची 16 शतकं आणि 6000 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।